बघा रिक्षावाला आमच्याकडे बघतायला म्हटलं हाय हॅलो नमस्कार, मी आहे सिद्धी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत. वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दाखव. आणि मी आणि माझी मैत्रीण चाललो आता मुलुंड मार्केटला फॉर सम शॉपिंग. ती चालली आहे तिरुपतीला, तर ती मला घेऊन चालली शॉपिंगला. तर नाही, तिरुपतीला मी नाही जात आहे तिच्यासोबत, तर शॉपिंगला जाते. तिचं काहीतरी कपडे आणलेस ना तू? हां, तर तिने ड्रेस घेतला होता, ते थोडंसं तिला लूज काहीतरी फिट होतं आहे, सो ते एक्सचेंज करायला झालं आहे. आणि जर काय आवडलं तर नवीन घेऊ पण शकतो. बरं झोपली. चलो मिळते आता. बाय. तिच्या ऑटोवाल्याला ती कॉल लावते त्यांच्या, तो काय उचलत नाही, सो मोस्टली आम्ही असंच नॉर्मल ऑटो करून जाऊ. चलो. एक कानातलं घातलं, एक घातलं नाही आहे, आता दुसरं काहीतरी घालावं लागेल. चलो. माझी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे, पण माझ्या मैत्रिणीचं काय चालू आहे? फोटोशूट. नेव्हर एंडिंग फोटोशूट. सो मी काय काय यूज केलं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये. सो फर्स्ट मी यूज केलं आहे मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर सनस्क्रीन लावलं आहे, नंतर एक झुडिओचं माझ्याकडे क्रीम ब्लश आहे, सो ते लावलं आहे, आणि लिप ग्लॉज लावला आहे. एवढंच. नो फाउंडेशन, नो पावडर, नथिंग. आणि माझी मैत्रीण तुम्हाला दाखवते मी, तिने तर आज काहीच नाही केलं आहे का ते तुम्हाला मी नाही सांगू शकत, सो तुम्ही तिच्याकडेही बघा. लुक एट हर. तोंड दाखवते इकडे, लपवण्याचं काही कारण नाही आहे. चलो लेट्स गो. निघतो आता आम्ही आणि दाखवतो जर मी काय घेतलं तर घेईन. आणि असं होतं, घेऊन तर चालली होती मला, पण बघून मन नाही भरत, तर घेऊन मन भरूया. सो चलो लेट्स गो. तर आम्ही, तू काय ब्लॉग वगैरे टाकत आहे फक्त बोल. खरंच टाकी. तर आता आम्ही निघालोत आणि रिक्षावाला तर हिचा काय आला नाही. आता मग आम्ही रॅपिडो बुक केली आहे, सो रॅपिडोने जाणार. दाखवूच तुम्हाला. शॉपिंग करणार आहे गाईज, जे की तिने आता 2-3 आरशात बघून बोलली की मी शॉपिंग करणार नाही, पण तुम्हाला मी दाखवेन असं करेल तेव्हा. चलो बाय. अर्धा रस्त्यात आमचं पोहोचून पण झालं. छान दिसते ती वाईट सुट होतं मला ॲक्च्युली. आमचा रिक्षा मला अँटिक आहे जरा. ही परवा एका रिक्षावाल्याला काय काय शिव्या घालत होती. रिक्षावाला काहीतरी एक्सप्रीट माझ्याशी कॉलवर बोलते आणि ते रिक्षावाल्याला बोलते हो तुम्ही नाही, तू त्याला काय बोलली माहिती का? हो रिक्षा, हो तुम्ही त्याला बोलते बघा रिक्षावाला आमच्याकडे बघतायला म्हटलं आम्ही यालाच बोलतो. अगं तो एकदम जोर लावतोय, मी त्याला काय बोलते? अहो खरं तुमचा जोर नका लावू, तुम्ही चला पटापट. बाजूच्या रिक्षावाले सगळे फटाफट जात आहेत, तुम्हाला बोलतो काय घेर बसत बोलते हाय. मला कॉलेजवर बोलते रिक्षा सिर्फ पागल आहे माझ्या, पण तू दुसऱ्यांच्या अंगावर रिक्षा घालते. फायनली वी आर इन मुलुंड स्टेशन रोड. आलोत आम्ही मुलुंडला. इथे फ्लावर्स पण मस्त आहेत. तर चला आता शॉपिंग करूयात तिच्यासोबत. काहीच एक्सचेंज करायचं ते आधी करून घेऊयात, नंतर पुढे बघू. सो फायनली वी आर इन मुलुंड मार्केट राईट नाव. तिच्या ड्रेससाठी एक्सचेंज करून घेऊ आपण. बताओ भैया मेरे को
तर गाईज फायनली एक्सचेंज झालेला आहे. त्यात पण तो चिरचिर करत होता जरासा. हा पण चांगलं बोलला. हा थोडीफार चिरचिर तर करणारच, ते तर मॅन्डेटरी आहे, पण ठीक आहे, चांगलं तरी बोलला. स्वतः दुसऱ्या शॉपमध्ये अजून एक चेंज करायचं आहे ना, तिकडे चिरचिर नाही झाली पाहिजे. बाकी बघू. मला राखी पण घ्यायची, ही घेऊन नाही देत आता, ती वेगळी गोष्ट. हां स्वतः चप्पलच्या शॉपिंगसाठी आलो का मी. आवडतंय. बघू आता काय घ्यायचंय. कपडे तर आमचे एक्सचेंज झालेत. नवीन पाणीपुरी येईपर्यंत जर असं तडपड करतो. पाणीपुरी वी आर डन विथ द शॉपिंग. खाऊन पिऊन पण झालं. पाणीपुरी खाल्ली आम्ही. गर्ल्स वीकनेस पाणीपुरी, तर ती खाल्ली आणि आता निघालो. काहीच नाही खर्च केला आम्ही, हे ना, म्हणजे एक्स्ट्रा असं फालतूचं काही नाही घेतलं. काहीच नाही फक्त खाल्लं. नाही चप्पल घेतली, चप्पल पण ती इम्पॉर्टंट वालीच घेतला. काय नाही की वायफळ खर्च नाही. ट्रॅव्हलिंग मध्ये बरी पडेल. आता चाललो घरी गेल्यावर मी तुम्हाला भेटते. सो आजचा ब्लॉग खूप छोटा होता. चल तू त्या पार्लरमध्ये, मग तू घरी पोरगी आहे. आता तिला आयब्रोज करायचं म्हणून आता ती मला पार्लरमध्ये नेते. मला बोलतं तू पण चल. आता तिच्यासोबत मी जाते पार्लर सलूनला आणि मग घरी थोडेसे हेअर कट पण करून देते. बोल. बापरे बाप, मला अजिबात वेळ नाही लागला की मी हेअर कट करीन आता. नेव्हर एव्हर, नेव्हर एव्हर. चलो बाय. वी आर इन सलून राईट नाव. थ्रेडिंग चालू. सिटिंग नारळ नाही दिसत आहे. दिसतोय का पण ह्याच्यात एवढं कॅमेऱ्यात दिसत नाही ना, पण ते समोर रिअल मध्ये लय मोठा आहे हा नारळ. आणि हिला मी इन्फ्लुएन्स केला घ्यायला. किती 10 प्रश्न विचारले त्याच्यानंतर तिने नारळ पाणी घेतलं. मी माझं घेऊन झाली मोबाईल बघून. फक्त मला ना मलई अशी जाड खोबऱ्यासारखी नाही आवडत, एकदम अशी पातळ गोड गोड पाहिजे. आता ही हिच्या घरी चालली, मी माझ्या घरी चालली रिक्षाने. बाय प्रीती. घेतलं का ते नारळ पाणी घेतलंय. जिच्याकडून मी नारळामधली मलई ती मी घेतली. तिला जाड नको हवी होती आणि ती जाड होती आणि माझ्या नारळातली तिने घेतली आहे. काय तिच लॉजिक. ठीक आहे. चला तर मी घरी जाते. माझे मी नेल्स स्टिकॉन्स लावले आहेत. प्रेसॉन्स, सॉरी स्टिकॉन नाही, प्रेसॉन्स. सो बेसिकली कालच्या ब्लॉगचा एंड करायचा राहून गेला, तर आता एंड करते. तर बाय, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि हसत राहा आणि दुसऱ्याला पण हसत राहा. बाय गाईज.